1990 नंतर मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे आणि आंदोलनामुळे जागृत ओबीसींची वोट बँक संपूर्ण देशभर गाव पातळीपर्यंत वाढते आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये नाना पटोले साहेबांना काँग्रेसने सभापती बनवणे त्यानंतर पक्षाचं अध्यक्षपद देणं, याच्यामागे निश्चित उद्देश हाच आहे की ही जी काही राजकीय जागृती ओबीसीमध्ये वाढते आहे, वोट बँक वाढते आहे, ती कॅश करण्यासाठी काँग्रेसला नाना पटोले साहेबांना ओबीसी नेता म्हणून पुढे करणं आवश्यक झालेलं आहे। पण प्रश्न असा आहे की नाना पटोलेंकडे बघून ओबीसी मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मते देतील, काँग्रेसला सत्तेवरही बसवतील। म्हणजे काँग्रेस सत्तेवर बसेल ओबीसींमुळे, नाना पटोलेंमुळे, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र नाना पटोले नाही होणार, मराठा माणूस मुख्यमंत्री होईल। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस जरी सत्तेवर आली ओबीसींमुळे, तरी ओबीसींना न्याय मिळेलच याची खात्री नाही। याचं कारण असं की काँग्रेसच्याही काळात आणि भाजप शिवसेनेच्याही काळात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही काळात ओबीसींवर अन्याय झालेला आहे, आताही अन्याय चालूच आहे। राजकीय आरक्षण गेलेलं आहे, प्रशासकीय आरक्षण कमी कमी होत आहे, ओबीसींच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद पडलेल्या आहेत, एनटी VJNT मधले कर्मचारी अधिकाऱ्यांचं प्रमोशन बंद पडलेलं आहे। हे सगळे जे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न, या प्रश्नावर कोणीही ओबीसी नेता, अगदी नाना पटोले असो, भुजबळ साहेब असो, आणखी वडट्टीवार असो, कोणीही या प्रश्नावर बोलत नाही। फक्त आम्ही ओबीसी नेते आहोत आणि आमच्याकडे बघून आमच्या पक्षाला मते द्या आणि आमच्या पक्षाला सत्तेवर बसवा। आमचा पक्ष सत्तेवर आला की प्रधानमंत्री कोणीतरी राजीव गांधी वगैरे होतील आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोणीतरी मराठा समाजाचा माणूस अशोकराव चव्हाण वगैरे होतील आणि ओबीसींच्या तोंडाला पाणी पुसले जातील, ओबीसींचा एकही प्रश्न सुटणार नाही। तर माझी विनंती आहे की अशा परिस्थितीमध्ये जागृत ओबीसींनी विचार करावा आणि विचारपूर्वक 2024ची निवडणूक असो किंवा त्याच्या आधीच्या जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या निवडणुका असो, विचारपूर्वक मतं दिली पाहिजेत। धन्यवाद। जय ओबीसी, जय भारत।